नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रायोगिक पद्धती या पद्धतीचा मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या वर्तनासाठी कसा उपयोग केला जातो किंवा मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास प्रायोगिक पद्धतीच्या माध्यमातून कसा केला जातो याविषयीची माहिती पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण एक व्हिडिओ या प्रायोगिक पद्धतीचा पाहिला होता की ज्याच्या माध्यमातून प्रायोगिक पद्धतीची नेमकी पार्श्वभूमी काय आहे किंवा प्रायोगिक पद्धतीचा सर्वात प्रथम उपयोग कोणी केला, तर विल्यम वुंट नावाचा जो मानसशास्त्रज्ञ आहे त्या मानसशास्त्रज्ञानं या लिप्झिग विद्यापीठामध्ये सर्वप्रथम मानसशास्त्राची प्रयोगशाळा काढली आणि त्या प्रयोगशाळेच्या माध्यमातून काय केलं, तर प्रायोगिक पद्धतीने मानसशास्त्राचा अभ्यास सुरू केला. म्हणून मानसशास्त्राचा अभ्यास त्या काळापासून पुढं शास्त्र म्हणून झाला. आपण हे बघितलं की प्रयोगशाळेमध्ये पडताळा घेतल्याशिवाय कोणत्याही तत्वाला किंवा नियमाला वैज्ञानिक स्वरूप प्राप्त होत नाही आणि त्यामुळं प्रयोग हा विज्ञानाचा आत्मा आहे. त्यानंतर प्रायोगिक पद्धतीचा अभ्यास आपण कोणकोणत्या गोष्टींसाठी करू शकतो हे देखील आपण पाठीमागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. त्यानंतर प्रयोगाचा अर्थ नेमका काय आहे तो अर्थ देखील आपण बघितलेला आहे की नियंत्रित आणि पूर्वनियोजित परिस्थितीमधलं केलेलं निरीक्षण म्हणजे प्रयोग होय. अशा पद्धतीनं आपण त्याचा अर्थ बघितला होता. त्यानंतर प्रायोगिक पद्धतीचं स्वरूप कसं आहे तर ते स्वरूप देखील आपण पाठीमागच्या तासाला पाहिलं होतं आणि त्या स्वरूपावरून प्रायोगिक पद्धतीच्या माध्यमातून एखाद्या गोष्टीचा कसा अभ्यास केला जातो ते एका उदाहरणाच्या माध्यमातून देखील आपण बघितलं होतं. तर हे स्वरूप बघत असताना आपण म्हटलं की दोन व्यक्ती गरजेचे असतात. प्रयोज्य म्हणजे ज्याच्यावर प्रयोग करायचा आहे आणि जो प्रयोग करणारा आहे तो म्हणजे प्रयोजक. त्यानंतर प्रयोज्याचे दोन गटात विभाजन करावं लागतं. हे विभाजन पूर्वचाचणी देऊन करावं लागतं आणि समतुल्य गट तयार केले जातात हे देखील आपण बघितलं. आणि हे समतुल्य गट करण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टींचा उपयोग करायचा हे देखील आपण पाहिलं. त्यानंतर त्याच्यामध्ये मग भौतिक क्षमता असेल, वय, लिंग, अभिरुची, अभिवृत्ती व परिस्थिती या गोष्टींचा विचार करून हे दोन गट समतुल्य करावे लागतात. एक गट हा प्रायोगिक असतो तर दुसरा गट हा नियंत्रित असतो. त्यानंतर प्रयोगाच्या पूर्वचाचणी दिली जाते आणि प्रयोगानंतर ही उत्तर चाचणी देऊन त्या दोघांमधला फरक काय आहे हे लक्षात घेतलं जातं आणि आलेला परिणाम किंवा झालेला परिणाम जो आहे त्या परिणामावरून आलेल्या फरकावरून मग निष्कर्ष काढले जातात. आणि त्यासाठी आपण एक उदाहरण देखील बघितलं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये की इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांना भूगोल अध्यापनामध्ये प्रादेशिक पद्धती व तंत्रज्ञानाधिष्ठित पद्धती यापैकी कोणती पद्धती जास्त उपयोगी ठरते त्या संदर्भातला अभ्यास आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. म्हणजे प्रायोगिक पद्धतीचं स्वरूप कसं होतं आणि त्या प्रायोगिक पद्धतीच्या माध्यमातून एखाद्या शैक्षणिक समस्येचा अभ्यास कसा करायचा आणि तो अभ्यास करत असताना त्या समस्येच्या संदर्भात व्यक्तीचं वर्तन कसं घडतं किंवा त्या विद्यार्थ्यांच्या वर्तनामध्ये नेमका काय बदल होतो हे अभ्यासण्यासाठी आपण प्रायोगिक पद्धतीचा वापर कसा करावा या संदर्भातलं देखील उदाहरण बघितलं. आणि त्या उदाहरणामध्ये आपण असं म्हटलं होतं की तंत्रज्ञानाधिष्ठित पद्धतीने जर आपण विद्यार्थ्यांना शिकवलं तर ते अधिक परिणामकारक ठरतं किंवा विद्यार्थ्यांना ते आवडतं. आणि तंत्रज्ञानाधिष्ठित पद्धतीच्या माध्यमातून शिकवलं असता विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये देखील फरक पडलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच ह्या उदाहरणाच्या माध्यमातून आपण काय केलं की प्रायोगिक पद्धतीची अंमलबजावणी कशी करायची त्याचा देखील अभ्यास केला आहे. त्यानंतर मग आपल्याला पुढील गोष्ट बघायची आहे किंवा पुढील मुद्दा या प्रायोगिक पद्धतीच्या माध्यमातला बघायचा आहे तो म्हणजे प्रायोगिक पद्धतीची वैशिष्ट्ये. म्हणजे जो प्रयोग आपण केला किंवा ज्या प्रयोगाचा आपण अंमलबजावणी कशी करायची हे बघितलं. या प्रायोगिक पद्धतीची काही वैशिष्ट्ये आहेत की जी वैशिष्ट्ये आपल्याला इथं माहिती असणं गरजेचं आहे. तर कोणकोणती वैशिष्ट्ये आहेत बघा. तर निरीक्षण आणि प्रयोग करण्यासाठी दोन व्यक्तींची गरज असते. म्हणजे प्रायोगिक पद्धतीमध्ये काय आहे की निरीक्षण आणि प्रयोग करण्यासाठी इथं काय पाहिजे, दोन व्यक्ती पाहिजे. का दोन व्यक्ती पाहिजे तर जसं आपण वस्तुनिष्ठ निरीक्षण पद्धती बघितली की ज्या वस्तुनिष्ठ निरीक्षण पद्धतीमध्ये देखील दोन व्यक्ती असतात. कोण कोण असतात तर ज्या व्यक्तीचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे ती व्यक्ती आणि निरीक्षण करणारी ही दुसरी व्यक्ती, अशा दोन व्यक्ती त्या वस्तुनिष्ठ निरीक्षण पद्धतीमध्ये असाव्या लागतात. तसंच इथं
प्रायोगिक पद्धतीमध्ये निरीक्षण आणि प्रयोग करण्यासाठी 2 व्यक्तींची गरज आहे. म्हणजे प्रयोग करणारेच कोण पाहिजेत? 2 व्यक्ती पाहिजेत. प्रयोजक हे 2 व्यक्ती असले पाहिजे. का? तर आपण उदाहरण बघितलं की ज्या उदाहरणामध्ये आपण काय म्हणलं होतं की इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांना भूगोल विषयाच्या अध्यापनात प्रादेशिक पद्धती जास्त परिणामकारक ठरते का तंत्रज्ञानाधिष्ठित पद्धती जास्त परिणामकारक ठरते, हे अभ्यासण्यासाठी आपल्याला काय पाहिजे? 2 व्यक्ती पाहिजे. 2 व्यक्ती कशासाठी पाहिजे? तर प्रादेशिक पद्धतीनं शिकवण्यासाठी एक व्यक्ती तिथं असेल आणि तंत्रज्ञानाधिष्ठित पद्धतीनं शिकवण्यासाठी दुसरी व्यक्ती असेल. म्हणजे अशा पद्धतीनं 2 व्यक्तींची त्या ठिकाणी गरज असते आणि ह्या 2 व्यक्ती तिथं असल्या पाहिजे. तुम्ही एका व्यक्तीच्या माध्यमातून सुद्धा हा प्रयोग आपल्याला करता येऊ शकतो. म्हणजे एकच व्यक्ती ही प्रादेशिक पद्धतीनं विद्यार्थ्यांना नियंत्रित गटाला पण शिकवू शकते आणि प्रायोगिक गटाला पण शिकवू शकते. मात्र शक्यतो 2 व्यक्ती असतील तर त्या सोपं होतं आणि आपल्याला तो प्रयोग करणं देखील जास्त सोपं जातं. म्हणून 2 व्यक्तींची गरज त्या ठिकाणी असते. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे जिवंत प्राण्यावर सुद्धा आपल्याला प्रयोग करता येतात. म्हणजे जिवंत प्राण्यावरच प्रयोग करावे लागतात. हे या पद्धतीचं एक मुख्य वैशिष्ट्य आहे की मृत प्राण्यांवर आपल्याला प्रयोग करता येत नाही. मग तो मानव असेल किंवा मानवेतर प्राणी असेल, मृत प्राण्यांवर पण प्रयोग करून किंवा त्यांच्यावर अभ्यास करून देखील वैद्यकशास्त्रामध्ये अनेक प्रकारचे निष्कर्ष काढले जातात. किंवा मूलभूत विज्ञानामध्ये सुद्धा अनेक प्रयोग आपण मृत प्राण्यांवर करून सुद्धा त्यांचा अभ्यास करतो. मात्र या ठिकाणी जेव्हा शैक्षणिक समस्यांचा आपण अभ्यास करतो किंवा मानसशास्त्रामध्ये मानवी प्राण्यांच्या वर्तनाचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला जिवंत प्राण्यावर इथं प्रयोग करावे लागतात आणि जिवंत प्राण्यांवरच हे प्रयोग काय होतात आपण करू शकतो. तर हे एक वेगळं वैशिष्ट्य आपलं या प्रायोगिक पद्धतीचं आहे. त्यानंतर प्रयोगाचे नियोजन हे देखील या पद्धतीचं खास वैशिष्ट्य आहे. म्हणजे प्रयोग करण्याच्या पूर्वी त्या प्रयोगासंदर्भात केलेलं नियोजन हे अतिशय महत्त्वाचं आहे. जसं आपण प्रयोगाचा अर्थच बघत असताना म्हटलं होतं की नियंत्रित आणि पूर्वनियोजित परिस्थितीत केलेलं निरीक्षण. म्हणजे पूर्वनियोजन इथं सर्वात महत्त्वाचं आहे. पूर्वनियोजित परिस्थितीमध्येच आपल्याला प्रयोगाची अंमलबजावणी करावी लागते आणि प्रयोग करायचा आहे म्हटल्यानंतर आपण बघितलं की प्रयोग करत असताना तुम्हाला कशावर प्रयोग करायचा आहे किंवा कुणावर प्रयोग करायचा आहे. विद्यार्थ्यांवर प्रयोग करायचा असेल तर त्यांचे 2 गट करावे लागतात. मग हे 2 गट कशा पद्धतीनं करायचे त्याचं नियोजन आपल्याला करावं लागतं. मग बौद्धिक क्षमता कशा पद्धतीनं समान आणावी लागेल, वयाचा कसा विचार करावा लागेल, लिंगाचा कसा विचार करावा लागेल, अभिरुची आहे, अभिवृत्ती आहे, परिस्थिती आहे, या सर्व गोष्टी आपण कशा समान करू किंवा नियंत्रित करू त्याचं नियोजन हे सर्वात महत्त्वाचं आहे. किंवा जसं आपण म्हटलं की प्रादेशिक पद्धती किंवा तंत्रज्ञानाधिष्ठित पद्धती या 2 पद्धतींच्या माध्यमातून काय करणार आहे आपण अभ्यास करणार आहे. त्यावेळेस ह्या दोन्ही पद्धतीनं जर मला शिकवायचं असेल तर त्या दोन्ही पद्धतीनं शिकवण्यासाठी मला काय तयार करावे लागेल, कोणकोणत्या प्रकारची शैक्षणिक साधनं वापरावी लागतील, त्यासाठी मला काय नियोजन करावं लागेल हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे प्रादेशिक पद्धतीनं शिकवत असताना तो टॉपिक मी कसा शिकवणार आहे, कोणती अध्यापनाची पद्धती तिथं वापरणार आहे, कोणती उदाहरणे आणि दाखले देणार आहे, कोणती चित्रे वापरणार आहे, कोणता नकाशा वापरणार आहे, ह्या सगळ्याचं नियोजन करणं गरजेचं आहे. किंवा तंत्रज्ञानाधिष्ठित पद्धतीनं मला शिकवायचं आहे म्हटल्यानंतर मग मी PPT वापरणार आहे का मोबाईल वापरणार आहे. PPT वापरणार आहे तर मग त्याचं प्रेझेंटेशन मी कशा पद्धतीनं आकर्षक मला करता येऊ शकेल, त्याच्यामध्ये कोणती चित्र मला टाकावी लागतील, प्राणी आणि वनस्पतींच्या संदर्भात काही व्हिडिओ मला टाकावे लागतील का. म्हणजे असं अनेक प्रकारचं नियोजन जे आहे ते अनेक प्रकारचं नियोजन आपल्याला या प्रायोगिक पद्धतीमध्ये प्रयोगाच्या पूर्वी आपल्याला करणं गरजेचं आहे. तरच तो प्रयोग तुमचा यशस्वी होईल, अन्यथा हा प्रयोग यशस्वी होऊ शकणार नाही. आणि त्यामुळंच मग प्रयोगाचं नियोजन हे या प्रायोगिक पद्धतीचं काय आहे एक खास वैशिष्ट्य आहे. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे नियंत्रित वातावरणामध्येच प्रयोग केले जातात. म्हणजे ही पण बाब अतिशय महत्त्वाची आहे, कारण व्याख्येमध्येच तो आपण अर्थ बघितला आहे की नियंत्रित परिस्थितीमध्ये किंवा नियंत्रित वातावरणामध्ये प्रयोग करावा लागतो किंवा निरीक्षण करावं लागतं. आणि त्यामुळं
नियंत्रित वातावरणामध्येच प्रयोग केले जातात. जसं वस्तुनिष्ठ निरीक्षण पद्धतीमध्ये आपण बघितलं की तिथं परिस्थिती कशी आहे, नैसर्गिक आहे, स्वाभाविक आहे. मुलं समजा ग्राउंडवर खेळत असतील तर त्यांचा नैसर्गिक खेळ चालू आहे आणि त्या नैसर्गिक परिस्थितीचं तुम्ही निरीक्षण करताय. मात्र प्रायोगिक पद्धतीमध्ये आपल्याला नैसर्गिक पद्धतीचं निरीक्षण करून चालणार नाही, तर तुम्हाला आवश्यक असणारं वातावरण त्या वर्गामध्ये किंवा प्रयोगशाळेमध्ये तयार करावं लागतं आणि त्या नियंत्रित वातावरणामध्येच प्रयोग करावा लागतो, प्रयोगाची अंमलबजावणी करावी लागते. तरच त्या प्रयोगामधून मिळणारे निष्कर्ष हे कसे असतात, विश्वसनीय असतात. त्यामुळं नियंत्रित वातावरणामध्येच प्रयोग केले जातात. नैसर्गिक वातावरणामध्ये आपल्याला प्रयोग करता येऊ शकत नाहीत. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे प्रायोगिक अभिकल्प. म्हणजे प्रायोगिक अभिकल्प हे सुद्धा या पद्धतीचं एक खास वैशिष्ट्य आहे. म्हणजे प्रायोगिक अभिकल्प याचा अर्थ आहे की जेव्हा आपण प्रयोग करत असतो तेव्हा तो प्रयोग करत असताना आपण म्हटलं होतं की आपल्याला 2 गट करावे लागतात आणि हे 2 समान गट तयार करण्यासाठी आपल्याला ह्या अभिकल्पाचा उपयोग होतो. आणि हे अभिकल्पाचे अनेक उदाहरणं आहेत. आता हे संशोधन पद्धतीमध्ये प्रामुख्यानं वापरलं जातं. आपल्याला त्याच्या डिटेलमध्ये फार जायचं नाही, पण तरी देखील अभिकल्प कशाला साठी वापरला जातो, तर जेव्हा आपल्याला प्रायोगिक गट आणि नियंत्रित गट अशा 2 समान गट आपल्याला करावे लागतात किंवा 2 समान गटामध्ये विद्यार्थ्यांची विभागणी करावी लागते, तेव्हा हे अनेक प्रकारचे अभिकल्प आपल्याला तिथं वापरता येतात. उदाहरण म्हणून मी इथं सांगतो की एकल गट अभिकल्प, द्विगट अभिकल्प, म्हणजे असे अनेक प्रकार त्या अभिकल्पाचे आहेत की ज्या कुठल्या अभिकल्पाचा उपयोग करून तुम्ही ते 2 गट समान करणार ते आपल्याला इथं ठरवणं गरजेचं असतं. अशा वेळेस मग आपल्याला काय करावं लागतं, तर ह्या अभिकल्पाचा उपयोग तिथं प्रामुख्यानं करणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं प्रायोगिक अभिकल्प हे सुद्धा या पद्धतीचं खास वैशिष्ट्य असलेलं आपल्याला दिसून येईल. आणि पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे प्रायोगिक पद्धतीच्या पायऱ्या. म्हणजे हे देखील या प्रायोगिक पद्धतीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की प्रायोगिक पद्धतीच्या पायऱ्या ज्या आहेत त्या पायऱ्या इथं फार महत्त्वाच्या आहेत. कारण त्या पायऱ्यांच्या माध्यमातूनच तुम्हाला काय करावं लागेल, प्रयोगाची अंमलबजावणी करावी लागेल. त्याशिवाय त्या प्रयोगाची अंमलबजावणी आपणाला करता येऊ शकत नाही. आणि मग ह्या प्रयोग पद्धतीच्या पायऱ्या कोणत्या आहेत, तर बघा, पहिली पायरी आहे समस्या निश्चिती. म्हणजे समस्येची निश्चिती. कोणताही प्रयोग आपण करण्याच्या पूर्वी आपल्याला तिथं काय करणं गरजेचं आहे, तर समस्या निश्चित केली पाहिजे. कारण समस्याच जर आपल्यासमोर नसेल तर आपण त्या समस्येचा अभ्यासच करू शकणार नाही. त्यामुळं कोणत्या समस्येवर नेमका आपल्याला प्रयोग करायचा आहे, कोणत्या समस्येचा नेमका आपल्याला अभ्यास करायचा आहे, ती समस्या निश्चित करणं ही प्रयोगाची पहिली पायरी आहे. दुसरी पायरी आहे प्रयोगाचे प्रयोजन किंवा नियोजन. म्हणजे प्रयोग करत असताना त्याचं नियोजन कसं करणार आहे, हे नियोजन करणं देखील अतिशय महत्त्वाचं आहे. जसं मगाशी मी म्हटलं की 2 गट कसे करायचे, 2 गट करत असताना कोणत्या प्रकारच्या घटकांचा आपल्याला विचार करावा लागेल, प्रयोगाची अंमलबजावणी करण्यासाठी तुम्हाला काय काय नियोजन करणं गरजेचं आहे, या सर्व गोष्टींचं प्रयोजन किंवा नियोजन तुम्हाला तिथं करणं गरजेचं आहे. प्रयोगाचे नियंत्रण. म्हणजे वर्गामध्ये जर समजा हा प्रयोग तुम्ही घेताय किंवा प्रयोगशाळेमध्ये हा तुम्ही प्रयोग करताय, तर त्या प्रयोगशाळेमधलं किंवा वर्गातलं वातावरण जे आहे हे वातावरण तुमच्या पूर्णतः नियंत्रित असलं पाहिजे. म्हणजे प्रयोगाचं नियंत्रण कसं करणार हे देखील आपल्याला तिथं गरजेचं आहे. किंवा प्रयोगाचे नियंत्रण करणं ही या प्रायोगिक पद्धतीमधली पुढची पायरी असलेली आपल्याला दिसेल. त्यानंतर महत्त्वाची पायरी आहे ती म्हणजे प्रयोगाची कार्यवाही. म्हणजे प्रयोगाची कार्यवाही तुम्ही कशी करणार हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. का तर तुमच्या त्या प्रयोगाचं संपूर्ण यश हे तुमच्या त्या प्रयोगाच्या कार्यवाहीवर अवलंबून असतं. म्हणजे जी काही समस्या तुम्ही निवडलेली असेल त्या समस्येच्या संदर्भात जेव्हा ही पद्धती वापरणार आहे तेव्हा तुम्ही त्या प्रयोगाची कार्यवाही कशी करता त्या कार्यवाहीवरच तुमचं प्रयोगाचं यश अवलंबून असतं. प्रयोगाची कार्यवाही करत असताना जर तुमच्या हातून चुका घडल्या तर येणारे निष्कर्ष हे फसवे असू शकतात, अविश्वसनीय असू शकतात.
त्यामुळं प्रयोगाची कार्यवाही ही अतिशय यशस्वी पद्धतीनं झाली पाहिजे, म्हणून ही एक पायरी आहे. आणि शेवटची पायरी आहे ते म्हणजे निष्कर्ष मांडणं. म्हणजे जेव्हा आपण प्रयोग केला, प्रयोगाच्या माध्यमातून अभ्यास केला, त्या गोष्टीचं विश्लेषण केलं, वर्णन केलं आणि संख्याशास्त्रीय विश्लेषण केलं, आणि त्यानंतर मात्र आपल्याला काय करावं लागतात की तुमच्या प्रयोगाचे काय निष्कर्ष आले. म्हणजे जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये जो प्रयोग केला होता आणि त्या प्रयोगामधून किंवा प्रयोग बघितला की ज्याच्या माध्यमातून आपण असं म्हटलं की तंत्रज्ञानाधिष्ठित पद्धतीनं शिकवला असता विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर त्याचा चांगला परिणाम होतो. म्हणजे हे काय आहे तर त्या प्रयोगाचा निष्कर्ष आहे. मग हे अशा प्रकारचे निष्कर्ष तुम्हाला काय करावे लागतात, काढावे लागतात, की ज्याच्या माध्यमातून आपल्याला काय करावं लागतं, तो प्रयोग तुमचा यशस्वी झाला का अयशस्वी झाला, किंवा प्रयोगाच्या माध्यमातून काय नेमका बदल त्या विद्यार्थ्यांमध्ये घडला, किंवा त्या समस्येच्या संदर्भात तुम्ही काय नेमका प्रयोग केला आणि त्या प्रयोगावरून काय परिणाम झाला, हे निष्कर्षाच्या स्वरूपामध्ये आपल्याला इथं मांडणं गरजेचं असतं. म्हणून हे सर्व जे आहेत हे प्रायोगिक पद्धतीचे वैशिष्ट्य असलेले आपल्याला दिसून येतील. त्यानंतर प्रायोगिक पद्धतीचे फायदे. म्हणजे मग आता संपूर्णपणे प्रायोगिक पद्धती नेमकी कशी आहे, कशा पद्धतीनं आपण अभ्यास करतो, प्रयोग कशाला म्हणायचं, त्याचं स्वरूप कसं आहे, त्याच्या पायऱ्या नेमक्या कोणकोणत्या आहेत, वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत, ह्या सर्वांचा सविस्तर अभ्यास केल्यानंतर मग या प्रायोगिक पद्धतीचे फायदे नेमके कोणते आहेत तर ते फायदे आपण बघूया. त्यातला पहिला फायदा आहे बघा की प्रायोगिक पद्धतीने काढलेली अनुमाने आणि निष्कर्ष पडताळून पाहता येतात. म्हणजे प्रायोगिक पद्धतीच्या माध्यमातून जे काही अनुमान आपण काढतो, जे काही निष्कर्ष आपण काढतो, त्याचा पडताळ आपल्याला घेता येऊ शकतो. म्हणजे एकदाच प्रयोग केला आणि एकदा प्रयोग करून त्याच्यावरून निष्कर्ष मांडले म्हणजे माझा प्रयोग यशस्वी झाला असं नाही, तर तो प्रयोग तुम्हाला वारंवार करता येतो. म्हणजे एकदाच एका 9वीच्या इयत्तेवर तुम्ही प्रयोग केला आणि तंत्रज्ञानाधिष्ठित पद्धती यशस्वी झाली, अशा प्रकारचे निष्कर्ष लगेच आपल्याला काढून जमणार नाही. तर तोच प्रयोग मग इयत्ता 8वीच्या वर्गाबरोबर पण तुम्हाला करता येईल, 10वीच्या पण वर्गावर करता येईल, किंवा एका शाळेमध्ये तो प्रयोग केला तर दुसऱ्या शाळेमध्ये जाऊन करता येईल. आणि मग अशा वेळेस वेगवेगळ्या वर्गांवर किंवा वेगवेगळ्या शाळेंमध्ये गेल्यानंतर तुम्ही जेव्हा जेव्हा हे प्रयोग करचाल तेव्हा मग तुम्हाला ती तंत्रज्ञानाधिष्ठित पद्धती ही यशस्वी होते का नाही याचा पडताळा आपल्याला घेता येऊ शकतो. म्हणजे प्रयोगाच्या माध्यमातून त्या काढलेल्या अनुमानांचा आणि निष्कर्षांचा आपण पडताळा घेऊ शकतो. हा या पद्धतीचा एक फायदा आहे. त्यानंतर प्रायोगिक पद्धती ही वस्तुनिष्ठ आहे आणि शास्त्रशुद्ध आहे. म्हणजे प्रायोगिक पद्धती वस्तुनिष्ठ आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं कार्य करते का तर मुळातच ही पद्धती विज्ञानावर आधारलेली आहे, शास्त्रावर आधारलेली आहे. ज्या काही पायऱ्या आपण प्रायोगिक पद्धतीच्या बघितल्या त्या प्रत्येक पायरीला शास्त्रीय आधार आहे. त्यामुळं या पद्धतीमध्ये कुठंही व्यक्तिनिष्ठता येऊ शकणार नाही आणि काढलेले निष्कर्ष हे शास्त्रशुद्धच असतील, वैज्ञानिकच असतील. त्यामुळं हा एक फायदा आहे की प्रायोगिक पद्धती ही वस्तुनिष्ठ आहे किंवा शास्त्रशुद्ध आहे. पूर्वग्रह दूषित दृष्टिकोनाला अजिबात थारा नाही. म्हणजे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा पूर्वग्रह तुमच्या मनामध्ये असणार नाही किंवा पूर्वग्रहाला थाराच नाही अजिबात. का तर जी काही समस्या आपण घेणार आहे तिथं 2 बाजू आहेत. एक बाजू चांगली आहे किंवा वाईट आहे, किंवा दोन्ही बाजूपैकी कोणती बाजू ही चांगली होणार आहे हे आपण प्रयोग केल्यानंतर आपल्याला कळणार आहे. म्हणजे आपण अगोदरच ठरवू शकत नाही की तंत्रज्ञानाधिष्ठितच पद्धती यशस्वी होणार आहे. कदाचित प्रादेशिक पद्धती पण यशस्वी होऊ शकते. म्हणजे असं काही गृहीत धरून इथं चालणार नाही की अमुक पद्धतीनं शिकवलं म्हणजे तीच पद्धती यशस्वी होईल. तर तसं नाही. कोणत्याही प्रकारचा पूर्वग्रह आपण इथं मनात धरता कामा नये किंवा धरता येत नाही. आणि त्यामुळं या पद्धतीचा तो पण एक फायदा आहे. त्यानंतर प्रयोगाच्या माध्यमातून काढलेले अनुमाने आणि निष्कर्ष काय असतात, विश्वसनीय असतात. का विश्वसनीय असतात तर ते अधिक वस्तुनिष्ठ शास्त्रशुद्ध पद्धतीनं आपण काढलेले आहेत. त्या शास्त्रशुद्ध पद्धतीच्या पायऱ्यांचा उपयोग करून हे अनुमान निष्कर्ष काढलेले आहेत. आणि त्यामुळं हे सर्व अनुमान आणि निष्कर्ष कसे आहेत तर विश्वसनीय आहेत आणि त्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो. कारण त्याचा पडताळासुद्धा आपण वारंवार घेऊ शकतो. म्हणून पडताळा ज्या बाबीचा आपण वारंवार घेतला जातो आणि पडताळूनसुद्धा तेच निष्कर्ष जर आपल्याला येत असतील तर ते निष्कर्ष हे विश्वसनीयच असतात. ते अविश्वसनीय असू शकत नाहीत.
त्यानंतर पुढचा फायदा आहे समस्येच्या सखोल अभ्यासासाठी ही प्रायोगिक पद्धती अतिशय उपयुक्त आहे. म्हणजे एखाद्या समस्येचा सखोल अभ्यास जर आपल्याला करायचा असेल तर त्यासाठी सुद्धा प्रायोगिक पद्धतीचा फार मोठा उपयोग किंवा फायदा आपल्याला या ठिकाणी होतो. आणि शेवटचा फायदा आहे ते म्हणजे प्रायोगिक पद्धतीचा अजून काय फायदा आहे तर समस्येचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी देखील ही पद्धती आपल्याला उपयोगी ठरते. म्हणजे जसं आपण जे काही उदाहरण घेतलं त्याच्यामध्ये सुद्धा आपण काय तुलनाच केली. म्हणजे प्रादेशिक पद्धती ही जास्त फायदेशीर आहे का तंत्रज्ञानाधिष्ठित पद्धती ही जास्त उपयोगी आहे. म्हणजे दोन अध्यापन पद्धतींची आपण काय केली तुलना केली आणि त्या दोनपैकी कोणती पद्धत ही अधिक उपयोगी ठरते हे आपण त्या प्रयोगाच्या माध्यमातून अभ्यासलो किंवा अभ्यास करता येऊ शकतो. म्हणजे तुलनात्मक पद्धतीनं अभ्यास करण्यासाठी देखील आपल्याला प्रायोगिक पद्धती ही फायदेशीर ठरू शकते. म्हणजे हा देखील या पद्धतीचा एक महत्त्वाचा फायदा आहे. त्यानंतर या प्रायोगिक पद्धतीमधील सर्वात शेवटचा भाग आहे तो म्हणजे प्रायोगिक पद्धतीचे तोटे. म्हणजे ह्या प्रायोगिक पद्धतीचे नेमके तोटे कोणते आहेत तर ते तोटे कोणते आहेत ते आता आपण बघूया किंवा मर्यादा नेमक्या काय आहेत. तर पहिली मर्यादा आहे की प्रायोगिक पद्धतीमध्ये करावे लागणारे जे 2 गट आहेत ते 2 गट काय असावे लागतात समतुल्य असावे लागतात समान असावे लागतात. आणि हे 2 समतुल्य गट तयार करणं ही काय आहे अवघड गोष्ट आहे. म्हणजे ही एक प्रकारची मर्यादा आहे की प्रायोगिक पद्धतीमध्ये प्रयोग करण्याच्या पूर्वी आपल्याला काय गरजेचं आहे तर 2 समान गट करणं गरजेचं आहे. किंवा एका गटाचं 2 गटात वर्गीकरण करत असताना ते गट कसे असले पाहिजे समतुल्य असले पाहिजे समान असले पाहिजे. आणि हे गट समान करत असताना ज्या अनेक घटकांचा उपयोग करून आपल्याला हे गट समान करायचे आहेत हे करणं थोडंसं किचकट काम आहे किंवा गुंतागुंतीचं काम आहे अवघड काम आहे. म्हणून ही एक मर्यादा आहे. कारण विशेषतः वयाचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा जरी आपण म्हटलं की एखाद्या वर्गामध्ये 9वीचा वर्ग आहे तर सगळे सारखेच वयोगटाचे विद्यार्थी त्या वयोगटामध्ये असतात. पण तरी देखील त्या विद्यार्थ्यांच्या वयोगटामध्ये 5-6 महिन्याचा फरक हा निश्चितपणे असतोच. कारण सर्वांचा जन्म काय एकाच दिवशी झालेला नसतो. त्यामुळं 5-6 महिन्याचा फरक त्या वयोगटामध्ये असतोच. त्यानंतर अभिरुची असेल बौद्धिक क्षमता असेल याच्यामध्ये पण निश्चित फरक असतो. कारण सर्व विद्यार्थ्यांची क्षमता पात्रता कुवत ही सारखी असत नाही. अभिरुची आवडीनिवडीसुद्धा सारखी असू शकत नाही. त्यामुळं ते गट समान करत असताना ह्या सर्व गोष्टींचा उपयोग आपल्याला करणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रयोजक हा तज्ज्ञ असला पाहिजे. तज्ज्ञ असणं गरजेचं आहे. कारण तज्ज्ञ व्यक्ती जर नसेल तर आपल्याला तो प्रयोगच करू शकणार नाही. तज्ज्ञ असला पाहिजे म्हणजे प्रायोगिक पद्धतीची अंमलबजावणी कशी करावी प्रयोग कसा करावा त्याचं विश्लेषण कसं करावं संख्याशास्त्रीय विश्लेषण कसं करावं ह्या सर्वांची माहिती त्या प्रयोजकाला असलीच पाहिजे प्रयोग करणाऱ्याला असलीच पाहिजे. ही माहिती जर त्याला नसेल तर त्याला प्रयोग करता येऊ शकणार नाही. म्हणजे कोणत्याही शिक्षकाला प्रयोग करता येणार नाही. ज्या शिक्षकाकडं या पद्धतीची माहिती आहे त्याचं विश्लेषण कसं करायचं याची माहिती आहे तोच शिक्षक ही पद्धती वापरू शकतो. अन्यथा दुसऱ्यांना ही पद्धती वापरता येणार नाही. म्हणून ही पण मर्यादा आहे. प्रयोगाचा प्रतिसाद योग्य नसेल तर निष्कर्ष चुकतात. म्हणजे प्रयोज्य म्हणजे ज्याच्यावर आपण प्रयोग करतोय ते समजा विद्यार्थी आहेत आणि त्या विद्यार्थ्यांनी जर तुम्हाला योग्य प्रतिसाद दिला नाही तर तरीसुद्धा तुमचे निष्कर्ष हे चुकू शकतात किंवा फसवे निष्कर्ष निघू शकतात. प्रयोज्याला आगाऊ कल्पना आल्यास प्रयोगामध्ये कृत्रिमपणा येतो. म्हणजे जसं वस्तुनिष्ठ निरीक्षण पद्धतीमध्ये आपण म्हटलं की कुणाचं निरीक्षण करणार आहे त्या व्यक्तीला जर माहीत झालं की माझं निरीक्षण करायला लागलेत तर मात्र इथं काय येणार कृत्रिमपणा येणार. तसंच इथं ज्याच्यावर आपण प्रयोग करणार आहे त्या व्यक्तीला जर माहीत झालं की त्या व्यक्तीवर आपण प्रयोग करायला लागलोय आणि प्रयोग करायला लागलो हे एकदा माहीत झालं की त्याच्या प्रयोगामध्ये सुद्धा मग कृत्रिमपणा येतो वागण्यामध्ये कृत्रिमपणा येतो. ही पण एक मर्यादा आहे. त्यानंतर काही विशिष्ट समस्या अभ्यासता येत नाहीत. म्हणजे काही विशिष्ट समस्या अशा आहेत की ज्या समस्यांचा अभ्यास आपल्याला या पद्धतीच्या माध्यमातून करता येऊ शकत नाही. ही एक मर्यादा आहे. म्हणजे उदाहरणार्थ
समजा आपल्याला अशा समस्येचा अभ्यास करायचा आहे की झोपडपट्टीतील वातावरणाचा बाल विकासावर कोणता परिणाम होतो. म्हणजे छोट्या मुलांच्या विकासावर झोपडपट्टीतल्या वातावरणाचा काय परिणाम होतो ही समस्या आपल्याला अभ्यासायची आहे. आणि ही समस्या अभ्यासण्यासाठी कोणताही पालक त्याच्या पाल्याला झोपडपट्टीच्या वातावरणामध्ये ठेवायला तयार होईल का? नाही होणार. म्हणजे अशा काही गोष्टी आहेत की ज्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला या पद्धतीने करता येऊ शकत नाही. आणि शेवटची मर्यादा आहे ती म्हणजे प्रायोगिक पद्धती ही वेळखाऊ आणि खर्चिक स्वरूपाची सुद्धा आहे. म्हणजे या पद्धतीनं केलेले प्रयोग जे आहेत हे वेळखाऊ आहेत. म्हणजे उदाहरणार्थ समजा एखाद्या जुळी मुलं आहेत आणि त्या जुळ्या मुलांच्या वर्तनामध्ये नेमका कसा फरक पडतो किंवा त्यांच्या वर्तनामध्ये काय बदल होतो हे जर आपल्याला अभ्यासायचं असेल तर त्याच्या लहानपणापासून ते प्रौढावस्थेपर्यंत एवढ्या मोठ्या कालावधीचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. आणि मग लहान मूल जन्मल्यापासून ते प्रौढावस्थेपर्यंत म्हणजे कदाचित 20-25 वर्षापर्यंत तुम्हाला त्या गोष्टीचा अभ्यास करावा लागेल, प्रयोग करावा लागेल. म्हणून तेवढा वेळ हा प्रयोजकाकडे नसतो. म्हणून ही वेळखाऊ स्वरूपाची आहे आणि खर्चिक स्वरूपाची आहे. कारण प्रयोगशाळा तुम्हाला तिथं असली पाहिजे किंवा 20-25 वर्ष प्रयोग तुम्हाला जर करायचा असेल तर तेवढा धीर त्या प्रयोजकाकडे असणं गरजेचं आहे. म्हणून ही वेळखाऊ आणि खर्चिक अशा प्रकारची पद्धती आहे. म्हणजे मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचा प्रायोगिक पद्धतीच्या माध्यमातून अभ्यास करण्यासाठी आपल्याला सुसज्ज अशा प्रकारची प्रयोगशाळा असली पाहिजे असं नाही. पण किमान एखादा वर्ग असला पाहिजे किंवा एखादी खोली असली पाहिजे की ज्या खोलीच्या माध्यमातून आणि काही उपकरणांच्या माध्यमातून आपल्याला ही पद्धती वापरता येऊ शकते. आणि ह्या सर्व बाबी काय आहेत? खर्चाच्या आहेत. म्हणून ही काय आहे? एक खर्चिक स्वरूपाची पद्धत आहे. जरी असं असलं तरीसुद्धा आपल्याला काय होईल की महागडी उपकरणं वापरता येत नसली किंवा खर्चिक स्वरूपाचं असलं तरीसुद्धा शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ही फार उपकरणं न वापरता देखील आपल्याला या पद्धतीचा उपयोग करता येऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण प्रायोगिक पद्धतीची वैशिष्ट्ये नेमकी कोणती आहेत, प्रायोगिक पद्धतीचे फायदे काय आहेत आणि प्रायोगिक पद्धतीचे तोटे किंवा मर्यादा कोणत्या आहेत या सर्वांचा अतिशय सविस्तर पद्धतीनं अभ्यास केलेला आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.